तुम्ही दोघेही सांगलीचे आहात म्हणून सांगतेय. विजय हजारेंचा जन्म सांगलीचाच आणि 1951 साली ते कॅप्टन झाले आणि तुम्हाला अजित वाडेकर वाटत होते ते 1971 साली कॅप्टन झालेत. तिघांची उत्तर चुकलेली आहेत. 10% तुमच्या प्रत्येकाच्या खात्यातून वजा झालेले आहेत. तुम्ही सांगा तुमची काय स्वप्न आहेत कोळंबकर भाऊ? स्वप्न माझं आहे, आता मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. बरं. तर आदर्श शिक्षक बनण्याचं माझं एक स्वप्न आहे. परंतु आदर्श शिक्षक पुरस्कार देते वेळी म्हणजे स्वतःहून म्हणजे समजा मला तो पुरस्कार समजा हे करायचा असेल तर मी स्वतः ती माहिती गोळा केली पाहिजे आणि मी स्वतः प्रस्ताव तो पाठवला पाहिजे. यामुळे काय होतं, जो खरोखरच काम करणारा शिक्षक आहे आणि ज्याला असं संकोचतात थोडंसं संकोचतात आणि आपणच म्हणायचं मीच ग्रेट मीच ग्रेट मीच ग्रेट बरोबर असे न म्हणणारे काही शिक्षक असतात जे खरोखरच काम करतात, ते बाजूला राहतात. आणि त्यामुळे असं एक शासनाने म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार जो आहे तो वितरित करताना स्वतः म्हणजे शासनाने शासकीय स्तरावर शिक्षकांच्या मूल्यमापन करावं, जेणेकरून शिक्षकांचं कार्याचं योग्य मूल्यमापन होईल. शिक्षण खात्यातील लोक हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. रश्मिताई, मी मुंबईला जेव्हा ट्रेनिंगला होते तिथं मी एक संस्था बघितली, मेक अ विश संस्था. बरं. तर ती संस्था कॅन्सर पीडित बालरुग्णांसाठी अतिशय चांगलं कार्य करते. गरीब आई वडील असतात सरकारी रुग्णालयामध्ये, मुलाच्या अगदी काही वेळेस बिस्किटचा पुडा आणण्या इतके सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात. पण दुःख आईचंच असतं की तिला वाटतं की आपल्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी. कारण आता हे किती दिवसाचं राहिलं हे पण तिला माहीत असतं आईला. तर ही संस्था जाऊन त्या मुलाची इच्छा विचारतात की तुला काय हवं बाळा, तुला काय करावं असं वाटतं, तुला काय खावं असं वाटतं, तुला काय आणावं असं वाटतं. आणि तो मुलगा जी इच्छा व्यक्त करेल ती इच्छा त्याची पूर्ण करतात. तर ते कुठेतरी माझ्या डोक्यात बसलेलं आहे की इतकं चांगलं काम आहे, इतकं उत्कृष्ट काम आहे, आपणही असं काहीतरी कार्य करावं अशा माझ्या मनात इच्छा आहे. सामाजिक कार्यात जर करायचं झालं, अजून तर माझी ऐपत नाही आहे सध्या तरी, तर मी निश्चितपणे सांगलीमध्ये स्वतः फंड जमवून स्वतःचा फंड घालून आमच्या डीनच्या नावे हा ट्रस्ट सुरू करीन आणि किमान सांगलीपुरतं तरी बाल इच्छापूर्ती केंद्र सुरू करीन. पण त्या दृष्टीने तुमची काही पावलं आता काही? त्या दृष्टीने पावलं म्हणजे बेसिक माझीच झोळी रिकामी आहे मॅडम. पण तुमची इच्छा खूप प्रामाणिक आहे, खूप मनापासून आहे. मग त्यामुळं मी आता जेवढं मला जमतंय, जेवढं मला शक्य आहे की 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, तो बालदिन काही जण डॉक्टर देतात 50 रुपये 100 रुपये, पण मी त्यात माझे भरपूर पुरेसे पैसे घालते आणि बालदिन साजरा करते. आणि सगळ्या छोट्या छोट्या मुलांना बर्थडे कॅप देते, छोटी छोटी खेळणी आणि काहीतरी खाऊ, एखादं फळ आणि एखादं काहीतरी स्वीट, असं प्रत्येक मुलाला जे मुलं येतील हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी त्या प्रत्येक मुलाला देते. शिवाय कॅन्सर एड्सग्रस्त मुलं खूप संख्या जास्त आहे मुलांची, ज्यांचे पालक गेलेले असतात, आई वडील दोघंही गेलेले असतात आणि आजी आजोबा मुलांना घेऊन येतात दवाखान्यामध्ये. खूप वाईट वाटतं, आजी आजोबाला स्वतःला सांभाळणं मुश्किल झालेलं असतं आणि अशा अवस्थेत ते नातवंडांना घेऊन दवाखान्यापर्यंत येतात. खूप दूरवरून आलेले असतात, पाण्याची बाटली सुद्धा नसते, तर बाकीचं लांबच राहिलं. मग जे माझ्या ऐपतीत आहे ते मी नेहमी करत राहिलेले आहे आणि इथून पुढेही करत राहीन. तुमची ही इच्छा पूर्ण हो. खूप चांगलं काम तुम्ही करताय, असंच काम तुम्ही करत राहा. आणि मी माझ्याकडून एक छोटीशी तुम्हाला भेट निर्मिती सावंतकडून म्हणून तुम्हाला एक छोटासा चेक देईन 5001 रुपयाचा, तेवढा तुम्ही त्या मुलांसाठी वापरा. आणि मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाला स्वतःला असं काम करणं जमेलच असं नाही, पण जे काम हे लोक करतायत म्हणजे मी अगदी छोटंसं सांगेन की मी आनंदवनशी संबंधित आहे. बाबांची जी संस्था आहे आनंदवन, त्याच्याशी मी संबंधित आहे आणि त्यांच्या पूर्ण कार्याशी मी थोड्याशा प्रमाणात जोडली गेलेली आहे. तर त्यामुळे अशा ज्या संस्था असतात त्यांना प्रत्येकाने आपल्या कमाईतला थोडासा तरी वाटा देणं हे खरं आपलं कर्तव्य आहे. आणि मला वाटतं आपलं कर्तव्य पार पाडायला तुमच्यापैकी प्रत्येक जण पुढे येईल. तर मला असं ऐकायला मिळू देत की आम्ही यांना काही डोनेशन देतो म्हणून, आणि तुम्ही हे नक्की कराल. भूषण भाऊ, तुम्हाला अशी काही समाजकार्याची काही आवड किंवा? रश्मिताईंच्या याच्यात 100% सहभागी आहे मी. म्हणजे मी स्वतःही मी शिक्षणाच्या बाबतीत मी बऱ्याच मुलांना गरजूंना मदत करत असतो. मी एक आत्ता स्टुडंट पण घेतलेली आहे. 5वी पासून मी त्याचा शिक्षणाचा खर्च सगळा पूर्ण उचललेला आहे.
आणि आज ती 12वीला आहे. 10वीला 83% मार्क मिळून अरे वा, पास झालेली आहे. 83% मार्क्स मिळवून ती पास झालेली आहे. आणि तिचं ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं स्वप्न आहे. 10वीला तिचं जेव्हा पत्र आलं त्यावेळेला मी मिसेसला दाखवलं की हे असं असं मी केलेलं आहे. तुम्हाला हे माहित नव्हतं? नाही, मला बिलकुल माहित नव्हतं. आणि हे कळल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आपल्या नवऱ्याबद्दल? खूप खूप अभिमान वाटला. खरंच हा म्हणजे तुमच्यासारखी माणसं या समाजात आहेत म्हणून आपला समाज बॅलन्स आहे, पुढे चाललाय. खरंच तुम्ही खूप मोठी माणसं आहात. म्हणजे खरे सेलिब्रिटी तुम्ही आहात आमच्यासाठी. तर आता आहे 7वा प्रश्न, नशिबाचा कौल. पुन्हा एकदा सांगते, वेगवान तोच नशीबवान ठरणार आहे. आणि याच्या आधीच्या प्रश्नाला तुम्ही तिघेही जण चुकलेले आहात. त्यामुळे जर सलग दुसऱ्यांदा चुकलात तर तुम्हाला हा खेळ सोडायला लागेल. त्यामुळे नीट विचार करून उत्तर द्या. तर तुमच्यासाठीचा हा 7वा प्रश्न. वित्तीय जगतात EMI हा संक्षेप वापरला जातो. यातील MI म्हणजे मंथली इन्स्टॉलमेंट, मासिक हप्ता. तर E म्हणजे काय? आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 E म्हणजे इझी, पर्याय क्रमांक 2 E म्हणजे एव्हरी, पर्याय क्रमांक 3 E म्हणजे इकॉनॉमिक आणि पर्याय क्रमांक 4 E म्हणजे इक्वेटेड. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. EMI मधला E म्हणजे नेमकं काय? E डोक्याला ताप आहे. तुम्ही काय उत्तर दिलं? एव्हरी. रश्मिताई तुम्ही? इक्वेटेड. इक्वेटेड. इक्विटेड म्हणजे इक्विटेबलच्या दृष्टिकोनातून मी तो अर्थ घेतला की कर्ज आणि व्याज ह्याचं एकत्रीकरण करून एकत्र जो एकच अमाऊंटचा हप्ता असतो म्हणून ते इक्विटेड असावं असं मला वाटतं. बर. आणि तुम्ही उत्तर काय पर्याय दिलं? क्रमांक 1 इझी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इक्वेटेड. तुमच्या दोघांची उत्तरं चुकलेली आहेत. सलग 2 उत्तरं चुकलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच मध्येच सोडून द्यावा लागणार आहे. आज तुम्ही ठरलेले आहात या भागाच्या नंबर 1. हा नशिबाचा कौल आजमावणारा प्रश्न होता आणि तुम्ही एकटीनं योग्य उत्तर दिलंय. त्यामुळे हा नशिबाचा कौल तुम्हाला आजमावता येईल. दुसऱ्यांदा नशिबाचा कौल तुमच्याकडे येतोय. हे एक तुमचं आधीचं पान आहे. ही आता राहिलेली 2 पानं. कुठलं निवडाल? हे पान निवडलंय. ठीक आहे. मगाशी तुम्ही या बाजूचं पान उचललं होतं ना? हो. तेव्हा विदूषक आला होता. हो. आता तुम्ही हे का घेतलं? 1 नंबर मला लकी, 1 तारीख माझी जन्मतारीख आहे. मग एकदा ह्या बाजूने 1, एकदा ह्या बाजूने 1. अरे देवा, मग आता बघूया. टेन्शन आलंय? हो, भीती वाटते खूप. आणि यांच्या नशिबाचा कौल आहे -10 -10. रश्मिताई, तुमच्या खात्यात आता 20% जमा आहेत. तुमच्या काय आवडीनिवडी आहेत का? मी सध्या सतार शिकते आणि सोलो वादन कधी मी अद्याप केलेलं नाही, पण सामुदायिक सतार वादन असतं, समूह सतार वादन, त्यामध्ये भाग घेण्याची मला संधी मिळाली. गेल्या वर्षी दिल्लीला नोएडा इथे एक सतारीचा कार्यक्रम झाला की जगात पहिल्यांदा 1200 सतारिस्ट एका स्टेजवर आले होते आणि त्यांनी एकत्र सतार वादन केलं होतं. त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. त्या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये गेलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन. वा 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 वा. अभिनंदन 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 तुमचं. आता आमच्या इथे जो नंबर 1 ठरतो त्याच्या पुढे 2 पर्याय असतात. एक, तुमच्या खात्यात जेवढे जमा असतील त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही हा खेळ सोडू शकता किंवा तुम्ही यापुढे सुद्धा खेळू शकता. आताचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यामुळे मी एक चान्स घेऊ इच्छिते. चान्स घेऊ इच्छिता म्हणजे तुम्ही पुढे खेळणार आहात. हो. व्हेरी गुड. मग तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न हाय.
बालगंधर्वांना बालगंधर्व ही पदवी कोणी दिली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 दादासाहेब फाळके, पर्याय क्रमांक 3 छत्रपती शाहू आणि पर्याय क्रमांक 4 केशवसूत. आणि रश्मीताईंनी त्यांचं उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. मामा सांगा याचं उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक. पुण्यात गायनाचा कार्यक्रम चालू होता आणि तेव्हा लोकमान्य टिळक प्रेक्षकांमध्ये बसलेले होते आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी नारायण राजहंस यांची पाठ थोपटली आणि ते म्हणाले की अरे हा तर बालगंधर्व आहे. आणि तेव्हापासून त्यांना बालगंधर्व हे नाव पडलं. तुमचे 10% वजा झालेले आहेत. एक उत्तरही चुकलेलं आहे. तरीही तुम्ही आमच्या नंबर 1 आहात. त्यामुळे तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. तुमच्या खात्यात जेवढी रक्कम आहे त्याच्या अर्धे इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा यापुढेही खेळू शकता. प्रश्न बघून ठरवतो. चालेल, हरकत नाही. पण तुम्हाला पर्याय दाखवता येणार नाही. फक्त तुम्हाला प्रश्न दाखवेन मी. ठीक आहे? त्यांचं आणि माझं दोघींचंही टेन्शन वाढत चाललंय. तुम्ही प्रश्न दाखवा पुढचा. महाराष्ट्राचे राज्यपाल S.C. जमीर हे भारतातील कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? प्रश्न कळलाय? प्रश्न कळला पण मी गेम सोडते. जरा काहीतरी थोडासा ताण देऊन बघा डोक्याला. काही आठवतंय का? मला खरंच खूप आनंद होईल तुम्ही पुढे खेळलात तर. अजिबातच नाही, पूर्ण ब्लॉक आहे झाले मॅडम. मग तुम्ही खेळ सोडताय? ठीक आहे, मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करते. तुमच्या खात्यात आता 10% जमा आहेत, म्हणजे 40,617 रुपये जमा आहेत आणि त्याच्या अर्धे म्हणजेच 20,300 रुपये तुम्ही इथून घेऊन जाऊ शकताय. तुम्ही खेळ सोडायचा निर्णय तर घेतलेला आहे. मग मी तुम्हाला आता पर्याय दाखवते. जर का तुम्ही खेळला असतात तर कुठलं उत्तर दिलं असतं तुम्ही? कुठला पर्याय निवडला असतात ते जरा बघूया आपण. मामा यांना पर्याय सांगा. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 नागालँड, पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तुम्ही उत्तर डिपॉझिट केलेलं आहे केरळ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. S.C. जमीर हे नागालँडचे 5 वेळा मुख्यमंत्री होते आणि नागालँड हे राज्य निर्माण होण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. मला बरं वाटतंय की तुम्ही नाही खेळलात. म्हणजे हे उत्तर चुकलं असतं तर तेही पैसे गेले असते. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. पैसे मिळण्यापेक्षा मॅडम इथे येऊन तुमच्याबरोबर संधी मिळाली पहिल्या शो मध्ये, याचा खूप आनंद आहे. थँक्यू थँक्यू. हा मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे 5,001चा छोटासा चेक. माझ्यातर्फे तुम्ही ज्या मुलांसाठी काम करताय त्या मुलांसाठी छोटीशी खाऊची भेट. जरूर. आणि हा तुमचा जिंकलेला हप्ता बंदचा चेक. रश्मीताई आपल्याकडून घेऊन जात आहेत 20,309 रुपयाचा हा चेक. बघा रश्मीताई, खाली माझी सही आहे निर्मिती. आता तुम्ही म्हणाल निर्मिती म्हणून सही आहे आणि बोलतेय नाजुकावानी. तर मी हाय ही अशी हाय. मी कधी नाजुका असणार आहे, कधी निर्मिती असणार आहे, कधी काम ना काम ते करबी असन. काय सांगता यायचं नाही. कधी कोण येईल माझ्यात काय सांगता यायचं नाही. तेव्हा तुम्ही बघत राहा प्युअर इट हप्ता बंद. चल पतली गली से निकल, चल वंटास हो जा, चल वंटास. दिमाग का दही मत बना. हे शेजारी सावित्रीबाई फुले आहे ते एवढं सामाजिक कार्य करता आहेत म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेणं मला काही योग्य वाटत नाही. या पानांबरोबर तुमचं आणि संगीताताईंचं नशीब बांधलं गेलेलं आहे.